कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज माजी उपनगराध्यक्ष शिवसेनेचे नेते राजेंद्र सिंह यादव यांनी दाखल केलेला आहे। आपल्या सोबत आहेत राजेंद्र सिंह यादव। काय सांगाल की आज तुम्ही नगराध्यक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय, अजून महायुती होणार नाही होणार याबाबत संभ्रम आहे, काय सांगाल? निश्चितपणे आज आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब असतील, संपर्कप्रमुख शरजी कंसे, आमचे जिल्हा प्रमुख यांनी जेवण शेला उपस्थित आहेत, तर आमचे शिवसेनेचे पदाधिकारी राजेंद्र मांडे उपस्थित आहेत। या ठिकाणी आज नगराध्यक्ष पदाचा या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। निश्चितपणे कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी एक ध्यास घेऊन या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उतरण्याच्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेला आहे। या ठिकाणी कशा पद्धतीनं कोणासोबत जाऊन किंवा कोणासोबत घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवायची हे चित्र या 2 दिवसामध्ये स्पष्ट होईल। आज निवडणुकीचे अर्ज भरण्याचे सोपस्कार या ठिकाणी पार पडले जात आहे। संपूर्ण प्रभागामध्ये तुम्ही शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे काय? संपूर्ण प्रभागामध्ये नगराध्यक्षपद व सर्व 31 ठिकाणी या ठिकाणी शिवसेनेतर्फे आम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करत आहोत। त्याबरोबर मी सांगितलं त्या पद्धतीनं या ठिकाणी पुढं म्हणजे आमची संपूर्ण जागेवर लढण्याची आम्ही तयारी आमची पूर्ण आहे आणि या 2 दिवसांमध्ये निश्चितपणे पुढचं धोरण काय असेल ते वरिष्ठांच्या आम्ही या ठिकाणी ठरवणार आहोत। तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात आणि काय म्हणजे नेमकं युती बाबतीत वरिष्ठ स्तरावर काय बोल? युतीच्या बाबतीमध्ये आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांनी या ठिकाणी सातारा या ठिकाणी युतीच्या संपूर्ण असणारे या ठिकाणचे आमदार आणि मंत्री महोदय यांच्या समवेत या ठिकाणी मीटिंग केलेली आहे। त्या बैठकीमध्ये युतीच्या संदर्भामध्ये एकत्रितपणे निवडणुका लढाव्या अशा प्रकारची सगळ्यांची भावना आहे। पण एक गोष्ट निश्चितपणाने आहे की नंतरच्या काळामध्ये काही भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी ही जाहीर केलं की अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही आणि निर्णय होईपर्यंत कदाचित ही निवडणुकीची प्रक्रिया या ठिकाणी पुढे जाईल आणि म्हणून यासाठी आम्ही आमच्या सर्व असणाऱ्या उमेदवारांना इच्छुक उमेदवारांना या ठिकाणी आपले अर्ज भरण्यास सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने आदरणीय आज राजेंद्र सिंह यादव यांनी आपला अर्ज या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी भरलेला आहे आणि बाकीचे आमचे सर्व जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी नगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी या ठिकाणी अर्ज भरणार आहेत। धन्यवाद। उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे, त्यानंतरच युतीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।